Hello friends, good morning and welcome to the Success Point Academy. Myself Pankaj Srinath. In last lecture, we solved problem from the practice 3.1. So today we are going to study the very interesting topic, okay? That is the nth term of an AB. So it's time to यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की समजा फॉर एक्झाम्पल आतापर्यंत आपण पाहणार की सिक्वेन्स दिलेली असेल तर ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. हे कशावरून डिसाइड करतो आपण? त्याच्यात कॉन्जिक्युटिव्ह म्हणजे कॉमन डिफरन्स काढतो आपण, त्यावरून डिसाइड करतो की गिवन सिक्वेन्स एबी आहे की नाही. मग त्यावरून आपण फर्स्ट टर्म कसं काढायचं, कॉमन डिफरन्स काढायचं हे आपण पाहिलं आहे. ओके, तर आता आपल्याला पाहायचं आहे की समजा तुम्हाला आता एखादी सिक्वेन्स दिलेली आहे. आता सिक्वेन्स म्हटलं तर काय ना, त्यामध्ये नंबर ऑफ असे टर्म्स येणार. ओके, आता समजा फॉर एक्झाम्पल ही सिक्वेन्स आहे. आता याच्या पुढची आता समजा 1 2 3 4 5 6 7 सो 7 टर्म इथे दिलेली आहे आणि तुम्हाला जर म्हटलं की 20 टर्म काढा तर कसं फाइंड आउट करायचं, तर हे आपल्याला आज नवीन शिकायचं आहे. मग याच्यामध्ये काय आहे की आपण पुढील जो सिक्वेन्स आहे हे इझिली फाइंड आउट करू शकतो. जसं मग त्यासाठीच आपल्याला आज टॉपिक जो महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो पाहायचा आहे, दॅट इज nth टर्म ऑफ एन एपी. ओके, आता सिक्वेन्स म्हटलं तर तुम्हाला माहित आहे की सिक्वेन्स मध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट मध्ये मी सांगितलं होतं. सिक्वेन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा a हा फर्स्ट टर्म असेल, इफ a इज अ फर्स्ट टर्म and d is a common difference असं लिहून दिलं होतं मी तुम्हाला. जर त्या एपी मध्ये a हा फर्स्ट टर्म असेल आणि d हा जर कॉमन डिफरन्स असेल तर आपण सिक्वेन्स कशी राईट करतो? पहिला t1 इज इक्वल टू काय ते a, t2 इज इक्वल टू काय असते a प्लस d, t3 इज इक्वल टू काय ते a प्लस 2d, t4 इज इक्वल टू काय ते a प्लस 3d, t5 इज इक्वल टू काय ना a प्लस 4d. आता तुम्हाला या हे आपलं झालेलं आहे. ओके, जेव्हा जर तुम्हाला a याचा फर्स्ट टर्म असेल आणि d हा त्यामधला कॉमन डिफरन्स असेल तर तुम्ही ती सिक्वेन्स या पद्धतीने t1 t2 t3 t4 t5 या पद्धतीने तुम्ही राईट करत होता. ओके, आता समजा तुम्हाला सिक्वेन्स दिलेली आहे, त्यामध्ये काही टर्म्स दिलेले आहेत आणि तुम्हाला डायरेक्ट जंप करायचं आहे. जंप म्हणजे उडी नाही मारायची, तर तिथे तुम्हाला डायरेक्ट विचारलं की आता इथे 7 टर्म दिलेली आहे आणि तुम्हाला डायरेक्ट t5 a 4d. आता यावरून सिक्वेन्स कशी लक्षात ठेवी? समजा हा t5 जर कंटिन्यू आपण केलं तर काय ना एक पर्यंत ते लास्ट टर्म काय ना सपोज tn. ओके, n म्हणजे मग तुम्ही कोणतीही टर्म काढू शकता इज इक्वल टू. आता पहा या ठिकाणी एक रिलेशन तुम्हाला दिसतंय, जेवढी टर्म आहे त्यापेक्षा d कसं आहे एक ना डिक्रीज होत आहे. जसं इथे t5 आहे तर डिक्रीज कितीने झाला 4d आहे म्हणजे एक ना डिक्रीज होत आहे. t4 आहे किती आहे 3d आहे म्हणजे पुन्हा हा d या टर्म पेक्षा एक ना डिक्रीज होत आहे. मग त्यालाच काय लिहिणार पहा. पण या ठिकाणी ही जी सिरीज दिसते यामध्ये a कॉन्स्टंट आहे तर थ्रूआउट a कॉन्स्टंट राहणार. ओके, हा प्लस आहे ॲज इट इज. त्यानंतर आता पहा याच्यामध्ये रिलेशन काय लिहू शकतो, जेवढी ही टर्म असेल त्याच्यापेक्षा एक ना डिक्रीज आहे. मग आता इथे किती आहे nth. ओके, मग nth पेक्षा एक ना डिक्रीज म्हणजे काय n 1d. ओके, आणि हा तुमचा फॉर्म्युला बनतो tn चा. ओके, हा तुम्हाला फॉर्म्युला लर्न करायचा आहे. कशासाठी? जेव्हाही तुम्हाला एखादा nth टर्म काढायचा आहे. nth टर्म म्हणजे तुम्हाला डायरेक्ट जंप घ्यायचं म्हणजे सांगितलं की समजा 7 तुम्हाला टर्म दिलेले आहे आणि डायरेक्ट सांगितलं की 27 टर्म काढा, तर तेव्हा हा nth फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग यामध्ये n काय प्रेझेंट करतो, n रिप्रेझेंट करतो तुमचं ती रिक्वायर्ड टर्म काढायची. ओके, a म्हणजे काय फर्स्ट टर्म, n म्हणजे काय अगेन जो काही नंबर तुम्ही सांगणार आहे की मला 27 टर्म काढायची असेल तर n इज इक्वल टू 27 येणार. इथे पण काय येणार 27. आणि d म्हणजे काय आपण आपल्याला माहिती आहे, d म्हणजे कॉमन डिफरन्स. सो हे एवढं लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. फक्त हा जो तुम्हाला सांगितलं की हा tn चा फॉर्म्युला फॉर्म कसा झाला, तर मग त्यामध्ये आपण हे ऑलरेडी पाहिलं होतं की सिक्वेन्स कसा असते t1 a t2 a d t3 a 2d. आणि त्यावरून जर हा आपण सिक्वेन्स करत गेलो सो लास्ट टर्म सपोज tn असेल तर tn a जेवढी काही ही टर्म असेल त्याच्यापेक्षा हा एक ना लेसर आहे म्हणजे n
1. सो हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच बेसिसवर तुमचं नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे दॅट इज 3.2. आता मी फर्स्ट क्वेश्चन का स्किप केला तो तुम्ही होमवर्क घ्यायचा फर्स्ट क्वेश्चन. त्यामध्ये सिंपली तुम्हाला काय दिलेलं आहे, एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. त्यामध्ये तुम्हाला काही बॉक्सेस दिलेले आहेत ते फिल करायचे. मग त्या बॉक्सेस म्हणजे काय, एक सिक्वेन्स दिलेली आहे तुम्हाला, त्या सिक्वेन्सला तुम्ही पहिले कंपेअर करायचं. मग हियर t1 t2 जे टर्म्स आहेत ते लिहायचे आणि मग कॉमन डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे. कॉमन डिफरन्स तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट कॉमन डिफरन्स काय आहे, d t2 t1, d t3 t2, d t4 t3. सो अशा पद्धतीने तुम्ही कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म जो t1 असतो t1 a ही झाली तुमची फर्स्ट टर्म. तो ऑलरेडी आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पाहिला आहे. ओके, सो त्यामुळे मी फर्स्ट क्वेश्चन स्किप केला. तो ॲज अ होमवर्क घ्यायचा आहे आणि मला तो पाठवायचा स्नॅपशॉट. ओके, मग आता कम टू द नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड फॉर द 2 or 3 marks in a board exam. So question is decide whether the following sequence is an AP. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये पहिले विचारले की ती काही सिक्वेन्स दिली आहे ही AP आहे का, पहिले ते डिसाइड करायचं आहे. इफ सो the सो अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. पहा मग काय म्हटलंय, तुम्हाला पहिले डिसाइड करायचं की गिवन सिक्वेन्स ही AP आहे का. ओके, आणि त्यानंतर काय म्हटलं, फाइंड द 20 टर्म. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू डिसाइड वेदर दैट गिवन सिक्वेन्स इज एन AP and then you have to find the 20 टर्म. ओके, पण ही टर्म तुम्हाला फाइंड आउट करायची. सो पहा खूप इझी क्वेश्चन आहे आणि या टाइपचा क्वेश्चन बोर्डला विचारला जाऊ शकतो. सो पहा केअरफुली सोल्युशन मध्ये काय लिहिणार आपण. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय म्हटलं आहे, डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन AP. दिलेली जे सिक्वेन्स आहे क्रमिका ही अरिथमेटिक प्रोग्रेशन AP म्हणजे अंकगणित श्रेणी आहे का. तर आपण काय करणार, पहिले लिहिणार द गिवन सिक्वेन्स, the given sequence is काय -12, -5, 2, 9, 16, 23, 30, dash 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 and so on. ओके, मग यामध्ये here काय ना, here t1 is equal to a. सो t1 काय ना -12, त्यालाच आपण काय म्हणतो a म्हणतो. ओके, सो t1 माहित झालं या ठिकाणी. नंतर t2 इज इक्वल टू काय ना -5, t3 इज इक्वल टू काय ना 2, t4 इज इक्वल टू काय ना 9, t5 इज इक्वल टू काय ना 16. ओके, असं तुम्ही लिहून घ्यायचं. ओके, t1 जेवढे काही टर्म्स असेल तेवढे ते 7 पर्यंत आहे. ओके, तुम्ही मग ते लिहून घ्या. ओके, त्यानंतर आता ही पहिली सिक्वेन्स आपल्याला डिसाइड करायचा AP आहे की नाही. मग AP कधी असणार, जर याच्यामध्ये 2 कॉन्सिक्युटिव्ह मधला डिफरन्स जर कॉन्स्टंट येत असेल तर ती AP होणार. सो फर्स्ट ऑफ ऑल नाउ वी हैव टू फाइंड द कॉमन डिफरन्स. नाउ कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स आपण कशा दाखवतो, यस दॅट इज d नी काय ना t2 minus t1. So put the values of t1, t2. t2 is -5, minus as it is. t1 is -12. So minus असल्यामुळे ब्रॅकेट मध्ये लिहू. So d is equal to काय ना -5 minus plus 12. So d is equal to किती येणार, मोठ्या नंबरचा साइन दॅट इज पॉझिटिव्ह आणि 12 मधून 5 सबट्रॅक्ट करा किती राहणार 7. ओके, अगेन इथे डिफरन्स काढून घेऊ आपण. d is equal to t3 minus t2. For the confirmation the whether that given is AP, given sequence is AP. तो कन्फर्मेशन साठी एक डिफरन्स काढला, पण एक अजून कन्फर्मेशन साठी काढून घेऊ. काय ना t3 काय आपलं पा 1 2 3 that is 2 minus t2 किती आहे आपलं, that is 1 2 that is -5. So -5 again हा 2 minus plus that is 7 sorry हे 5 आणि 2 plus 5 that is 7.
अगेन डिफरन्स डी 7 आला. आता इथे काय म्हणायचं, here the common common difference is constant or consecutive difference is two consecutive numbers difference is constant असे म्हणू शकतो. किंवा here simply the common difference is, that is t is equal to 7 and which is constant. Okay, मग हा जर constant असेल, therefore we can say that the given sequence, short मध्ये लिहितोय, the given sequence, तुम्ही full spelling लिहायचं आहे, the given sequence is an AP. इथे ते हे झालं की ही AP आहे. का AP म्हटलं, कारण की कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आहे. मग इथे म्हटलं आपण हियर the consecutive difference between the terms is constant असे म्हणू शकतो. किंवा the common difference, that is d is equal to 7. दोन्ही ठिकाणी काय 7 and which is a constant, आणि हा कसा आहे, constant आहे. म्हणून काय म्हणू शकतो, the given sequence, जी काही सिक्वेन्स दिलेली आहे ती कशी आहे, मग AP आहे, म्हणजे अंकगणित स्टडी आहे. ओके, आता यानंतर हे तर डिसाइड झालं की हे अंकगणित स्टडी आहे. ओके, पण आता आपल्याला काय करायचं आहे, फाइंड सेकंड सब क्वेश्चन याच्यात मध्येच आहे, फाइंड द 20 टर्म ऑफ द प्रोग्रेशन. मग या प्रोग्रेशन मध्ये ओके हे 20 टर्म काय असेल. ओके, मग आता याच्या पुढे इथे स्पेस नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आपण इथे कंटिन्यू करू, याचा क्वेश्चन नंतर घेऊ. ओके, सो याचा आन्सर इथे कंटिन्यू करत आहे, केअरफुली पहा. मग आता पहा, तुम्हाला काय करायचं आहे, 20 टर्म काढायचे. मग 20 टर्म साठी पहा, आपल्याकडे tn चा फॉर्म्युला, tn इज इक्वल टू काय रिक्वायर आपल्याला, a ची व्हॅल्यू माहित पाहिजे, म्हणजे फर्स्ट टर्म माहित पाहिजे, आणि d माहित पाहिजे. d तर आपण ऑलरेडी काय दिलं आहे, आणि n म्हणजे काय तुमचं ते. सो पहा, नाउ tn इज इक्वल टू काय असते, a प्लस n मायनस 1 d. ओके, आता आपल्याला पॉइंट ऑफ कोणतं करायचं आहे, T20 टर्म, T20 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर हे पहा, कोणती टर्म करायची आहे, फाइंड द 20 टर्म. जसं हे T1 म्हटलं तर फर्स्ट टर्म, T2 म्हटलं तर सेकंड टर्म, असं T20 म्हटलं तर 20 टर्म. मग तुम्हाला लगेच फाइंड आउट करायचं आहे, T20 टर्म माहित नाही, सो आपण घेतलं क्वेश्चन मार्क. तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, T इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. जस्ट पुट द व्हॅल्यूज ऑफ, दॅट इज n इक्वल टू किती ठेवायचं, मग इथेच लक्षात येते Tn, so n input, n is equal to 20, a is equal to किती आपला सिक्वेन्स मध्ये पहा, a is equal to किती आहे, -12 फर्स्ट टर्म, and d is equal to काय दिलं आपण किती आहे, 7. ह्या सगळ्या व्हॅल्यू त्या या फॉर्म्युला मध्ये पुट अप करायच्या. सो देयरफॉर T20 is equal to, जसे आता सीजन आयपीएल चालूच आहे T20 चा पहा. सो a ची व्हॅल्यू पुट अप करा, a किती आहे, दॅट इज -12, हा प्लस ॲज इट इज n - 1, म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे आपली 20 मायनस 1, आणि किती येणार, d मीन्स 7. ओके, जस्ट व्हॅल्यू पुट अप केल्या, T20 इज इक्वल टू हा -12 ॲज इट इज, पहिले ब्रॅकेट सॉल्व करू, 20 - 1 दॅट इज 19, आणि हे किती 7. सो T20 इज इक्वल टू हा -12, आणि यांचं मल्टिप्लिकेशन करा, किती येणार, मल्टिप्लिकेशन केलं तर 19 into 7, 9 × 3 = 6. ओके, कॅरी 6, 7 मध्ये 7, आणि 7 हे 6, 133. सो 133 येते, यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर. मग त्यामुळे सबट्रॅक्ट किती करायचं आहे, दॅट इज 12 सबट्रॅक्ट करायचं आहे. सो 133 -12. ओके, 3 - 2 दॅट इज 1, 3 - 1 दॅट इज 2, आणि हा 1 दॅट इज किती येणार, T20 इज इक्वल टू 1 2 1. सो पहा, अशा पद्धतीने आपण याच्या पुढे जर असा सिक्वेन्स वाढवत गेलो आपण, तर 20 टर्म काय आला, 121. सो अशामुळे आपण काय करू शकतो, एखादा सिक्वेन्स दिलेला असेल आणि तुम्हाला जर विचारलं हा सिक्वेन्स इथपर्यंत आहे, तर T 100 टर्म किती असेल,
म्हणजे त्यांची 100वे पद किती असेल तर ते पण आपण या फॉर्म्युल्याचा यूज करून कोणता फॉर्म्युला दॅट इज Tn a + n - 1 d या फॉर्म्युल्याचा यूज करून ते आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. सो आय होप सो तुम्हाला हे क्वेश्चन समजला असेल. टेक द स्क्रीनशॉट देन कम टू द आपण इथे ऑलरेडी ते स्पेस नसल्यामुळे आपण हे केलं होतं. ओके, क्वेश्चन नंबर 22 सेकंड केला होता इथे. So question number 12, given arithmetic progression is 12, 16, 20, 24 and so on. Find the 24th term of the following progression. Okay, आता या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी जी सिक्वेन्स आहे ती AP ऑलरेडी म्हटलेला आहे. म्हणजे इथे तुम्हाला कॉमन डिफरन्स काढून सांगायची आवश्यकता नाही की गिवन सिक्वेन्स ही AP आहे म्हणून. ओके, या क्वेश्चन मध्ये जो सेकंड क्वेश्चन होता त्यामध्ये तुम्हाला पहिले विचारलं होतं की सिक्वेन्स ही AP आहे का. पण त्या ठिकाणी आपण कॉमन डिफरन्स काढून जर कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट येत असेल तर मग ती AP येते हे डिसाइड केलं. त्यानंतर आपण काढली होती. पण या ठिकाणी तसं नाहीये. तुम्हाला ऑलरेडी ही कशी दिलेली आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणितीय श्रेणी दिलेली आहे. आणि काय करायचं आहे फाइंड द 24th टर्म ही टर्म काढायची आहे तुम्हाला T24th काढायचं आहे. ओके, सो पहा सोल्युशन मध्ये इझी क्वेश्चन आहे. द गिवन AP is काय दिलेली आहे 12, 16, 20, 24 and so on. ओके, आता आपल्याला माहिती आहे Tn च्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म माहिती करायची असते. सो हियर A इज इक्वल टू काय ना A म्हणजे काय फर्स्ट टर्म आणि फर्स्ट टर्म म्हणजे काय इथे तुम्ही असे लिहू शकता T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू फर्स्ट टर्म किती आहे 12 असे राईट करू शकता. ओके, आणि T1 म्हणजे C आहे आणि E म्हणजे काय मग फर्स्ट टर्म 12 आहे. आणि कॉमन डिफरन्स काढून घेऊ अँड कारण की त्याचं काम पडणारच आपल्याला कॉमन डिफरन्स काय ना दॅट इज D इज इक्वल टू आपल्याला इथे एकच काढण्याची आवश्यकता आहे कारण की ऑलरेडी हे AP म्हटलेलंच आहे. सो काय करणार आपण T2 - T1. सो D इज इक्वल टू T2 किती आपलं तुम्ही डायरेक्ट इथे लिहू शकता. इथे पहिले वाटलं असतं T1 T2 T3. ओके, सो T1 किती आहे T2 किती आहे 16 16 T1 किती आहे 12. ओके, सो D इज इक्वल टू काय 16 - 12 दॅट इज डिफरन्स किती आहे 4 चा म्हणजे सामान्य फरक किती झाला 4. ओके, मग आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे देन फाइंड करायचं आहे T24 क्वेश्चन वन. ओके, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो वी नो दॅट आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला कोणता वी नो दॅट काय Tn इज इक्वल टू A + n - 1 into D हा फॉर्म्युला Tn चा आहे. ओके, यामध्ये तेच व्हॅल्यू पुट अप करायचं आहे. आता n म्हणजे काय जी टर्म तुम्हाला फाइंड आउट करायची जसं किती 24. सो यांची व्हॅल्यू इथे काय पुट अप करसा दॅट इज 24. सो T24 इज इक्वल टू A मीन्स हे आपण काय केलं किती आहे 12 12 प्लस n मीन्स काय ना 24 - 1 आणि D पण काय केलं किती आहे 4. सो T24 इज इक्वल टू हा 12 प्लस 24 - 1 that is 23 into 4. So T24 is equal to हा 12 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन करा 4 × 12 = 2 अच्छा 1 नंतर 4 × 2 1 9. सो किती येणार 92 यांच्या दोघांचे ऍडिशन करा. सो T24 is equal to काय येणार हा 2 + 2 that is 4 9 + 1 that is 10. ओके, पा मग अशा प्रकारे इथे मग लिहू शकता एक लाइन ऐड करायची आहे तुम्हाला therefore the 24th term is 104. सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन करायचा आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. अजून एक क्वेश्चन घेऊया आणि त्यानंतर मग आपण इथे स्टॉप करूया कारण की व्हिडिओ खूप लॉंग होऊन जातो. ओके, सो क्वेश्चन नंबर 4 सोल्यूशन काढू क्वेश्चन नंबर 4 च. ओके, फाइंड द 19th term of the following AP म्हणजे ऑलरेडी AP दिलेली आहे. मग पुन्हा याच टाइपचा क्वेश्चन आहे तो फक्त काय T19th काढायचा आहे. ओके, सो मग काय लिहिणार therefore the given AP is काय ना 7, 13, 19, 25, and so on. So here काय ना here T1 that is T1 is equal to काय 7
T2 is equal to किती आहे 13, T3 is equal to किती आहे 19 and T4 is equal to किती आहे 25. So T1 म्हणजेच काय असते T1 is equal to A is equal to 7. हे आपल्याला माहिती आहे फर्स्ट टर्म म्हणजेच काय T1. मग आता काय करू आपण कॉमन डिफरन्स. सो common difference that is D is equal to काय T2 minus T1. एक जरी काढलं तरी सफिशियंट आहे कारण की ऑलरेडी AP दिलेलीच आहे. सो T2 किती आहे that is 13 minus हे वाटलं असतं हायलाइट करून घ्या तुम्ही असे. ओके सो 13 T2 minus T1 13 minus 7. सो D is equal to किती ना 6. सो D मिळालं. आपल्याला काय म्हणायचं आहे देन काय फाइंड आउट करायचं आपल्याला T19. सो T19 is equal to question mark. So we know that आपल्याला माहिती आहे काय Tn is equal to A plus n minus 1 into D. थोडं पास घेत आहे कारण की तुम्हाला क्वेश्चन समजत आहे. ओके सो या यांच्या जागी काय पुट अप करायचं आहे दॅट इज 19. सो T19 आणि हा n कधी पण बेसला लिहायचा. ओके सो A is equal to काय 7. सो 7 plus n minus 1 that is 19 minus 1 आणि D किती आहे 6. कॅल्क्युलेशन इथे कंटिन्यू करू आपण. ओके काय ना सो काय ना T19 is equal to 7 plus 18 into काय ना 6. सो T19 is equal to काय 7 plus किती ना 108. ओके ठीक सो काय ना T19 is equal to किती येणार या दोघांची ऍडिशन करा किती येणार 115. सो इथे मग तुम्ही लाईन करू शकता therefore the T19 term is 115. सो अशा पद्धतीने क्वेश्चन करायचे होते. आजचा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आणि इम्पॉर्टंट टॉपिक होता. आय होप सो त्या बेसिसवर जे काही क्वेश्चन घेतले त्यामध्ये आपण पाहिलं की आपल्याला डायरेक्ट कोणतीही टर्म आपण त्या दिलेल्या सिक्वेन्स मध्ये किंवा एपी मध्ये फाइंड आउट करू शकतो. सो हे ट्राय करा क्वेश्चन प्रॅक्टिस करा आणि त्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन हा होमवर्क घ्या आणि मला सॉल्व्ह करून WhatsApp वर सेंड करा. क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि हा क्वेश्चन नंबर 5 हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट खूप इझी आहे म्हणून तो स्किप केला तुम्ही ट्राय करू शकता आणि हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून मला WhatsApp वर सेंड करायचा. सो टिल देन थँक यू सो मच अँड टेक केअर.